हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हा कालचा ब्लॉग आहे आणि गुरुवारची पूजा बघा कालची किती सुंदर झाली होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की काल मला ही जी जिप्सीची फुलं मिळाली होती ना, त्यामुळे आणखीनच सुंदर वाटत होतं. आजच्या दिवशी म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की वेगवेगळ्या प्रकारची फुलं मी घेऊन आली होती आणि त्यामध्ये एक जो बंच होता त्याच्यामध्ये ही जिप्सीची फुलं होती. तर मी अशा प्रकारे स्वामींच्या मागे बघा सजवली आणि खूप सुंदर दिसतात आणि ही लवकर खराबही होत नाहीत, म्हणजे छान फ्रेश राहतात. तर म्हणून मग मी असं सहज घेऊन आली होती, पण खरंच खूप सुंदर वाटतात. आता पुढच्या वेळी जर अशी फुलं मिळतील ना तर मी आणखी नक्की घेऊन येईन. आणि त्याच्यासोबत आहे ना तुम्ही कॉम्बिनेशनला गुलाबाचे फुलांचं कॉम्बिनेशन करा, खूप छान दिसतं. तर आज आहे निष्ठाचं शाळेमध्ये गॅदरिंग म्हणजे फंक्शन. तर त्यासाठी तिने हा पंजाबी म्हणजे त्यांचा डान्स आहे, पॅट्रियोटिक सॉन्ग आहे. तर त्याच्यावरती असा ड्रेस दिला होता. तर हा रेंटवर ड्रेस आणला होता. तर मी छान लिक्विडमध्ये त्याला आदल्या दिवशी असा मस्त धुवून घेतलाय. त्यामुळे बघा किती स्वच्छ झालाय. कारण खूप सारे जण हे कपडे घालतात, मग घामाचे वगैरे कसेही असतात आणि मग तसेच आपण आणून जर घातले तर मग ते आपल्याला त्याच्यामुळे खूप सारे ॲलर्जी सुद्धा होऊ शकतात आणि दिसायला सुद्धा खराब दिसतात. त्याला जेव्हा असा कडक धुतला आणि कडक इस्त्री केली ना तर बघा तो किती चमकायला लागला. जरी असली ना तरी दिवसातलं जे पण स्किन केअर असतं तर ते मी कधीच मिस करत नाही. तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की स्किन केअरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे SPF. आणि मला वाटतं खूप असं क्वचितच कोणी असेल की त्यांना सनस्क्रीनबद्दल माहीत नसेल, कारण आपण स्किनची जशी म्हणजे पहिलेच्या ज्या लेडीज होत्या तर त्यांना ह्या गोष्टीची माहिती नव्हती आणि त्याच्यामुळे बघा पिगमेंटेशन्स वगैरे बरेचसे त्रास त्यांना व्हायचे. तर फक्त मॉइश्चरायझर लावणं म्हणजे सफिशियंट नाही आहे, आपल्याला सनस्क्रीन पण लावायला पाहिजे. आणि सनस्क्रीन असं नाही की तुम्ही बाहेरच गेले तरच तुम्हाला सनस्क्रीनची गरज असते, घरात सुद्धा असल्यानंतर तुम्ही डेली हे स्किन केअर फॉलो करायला पाहिजे की तुम्ही तुमचं रोजचं मॉइश्चरायझर लावा आणि सनस्क्रीन लावा. ह्या दोन्ही खूप मस्ट गोष्टी आहेत. तर त्यामुळे स्किनला खूप छान फरक पडतो. तर मी सध्या यूज करते ते म्हणजे ममाअर्थचं हे व्हिटॅमिन सीचं डेली ग्लो सनस्क्रीन. तर याच्यामध्ये आहे व्हिटॅमिन सी आणि टर्मरिक. आणि सनस्क्रीनचं SPF नेहमी जास्त असेल ना तेवढं ते तुमच्या स्किनवरती जास्त काम करतं. तर याच्यामध्ये SPF आहे 50 PA ट्रिपल+. याच्यामध्ये SPF आहे, ते जास्तीत जास्त तुमच्या स्किनला सनरेजपासून प्रोटेक्ट करतं. तर ह्याचे आणखीन काय काय फायदे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि कसं यूज करायचं ते पण मी तुम्हाला दाखवते. चला. तर ममाअर्थचं हे जे व्हिटॅमिन सी डेली ग्लो सनस्क्रीन आहे तर यामध्ये आहे व्हिटॅमिन सी जे आपल्या स्किनला छान ब्राईटनिंग करायला मदत करतं. तसंच टर्मरिक म्हणजे हळद की त्याच्यामधल्या अँटीऑक्सिडंट्समुळे आपल्याला सूर्याच्या अतिकिरणांपासून संरक्षण करतं. तसंच आपल्या स्किनला छान ग्लो सुद्धा आणतं. यामध्ये सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे SPF 50 आणि PA++ प्रोटेक्शन आहे. हे अगदी लाईट वेट आहे आणि अजिबात चेहऱ्यावरती बघा व्हाईटनेस दिसत नाहीये. हे मेडसेफ सर्टिफाईड सुद्धा आहे. तर ममाअर्थचे हे प्रोडक्ट्स ॲमेझॉन, नायका आणि फ्लिपकार्टवर अवेलेबल आहेत. तसंच ममाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवर सुद्धा अवेलेबल आहेत. तसंच मी तुम्हाला नेहमी सांगते की ममाअर्थचा एक खूप छान एम असतो तो म्हणजे प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह. त्याच्यामध्ये तुम्ही जेही प्रोडक्ट घेता तर ते त्याच्या प्रोडक्टच्या बदल्यात एक म्हणजे ट्री प्लांट करतात आणि ते तुम्ही ट्रॅकही करू शकता. त्यांचा असा एम आहे की 2025 पर्यंत त्यांना 1 मिलियनपर्यंत ट्रीज प्लांट करायचे. त्यांच्या अशा मस्त अशा त्या इनिशिएटिव्हसाठी नक्कीच आपण सहभागी होऊ शकतो. तर माझा हा जो कुपन कोड आहे MEGA2024 हा ममाअर्थच्या वेबसाईट आणि ॲपवर यूज करा आणि मिळवा 20% पर्यंत डिस्काउंट. तर हे प्रोडक्ट टॅग केला आहे, व्यू स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर लिंकवर जाऊन तुम्ही हे सनस्क्रीन लोशन नक्की परचेस करू शकता. तर तिचं फंक्शन संध्याकाळी होतं तर त्याच्यामुळे दुपारी त्यांना 3 वाजेपर्यंत जायचं होतं. तर केसांचं मी काय करते बघा, म्हणजे हे फक्त तुम्हाला असंच एक आयडियासाठी सांगते की तयारी करताना मी कशी तयारी करते. तर जेव्हाही असं काही प्रोग्राम किंवा तुम्हाला जेव्हा अशी तयारी करायची असेल ना तर तुम्ही आदल्या दिवशी केस वॉश करून घ्या, म्हणजे केस धुवून घ्या स्वच्छ. त्यामुळे केस छान फ्लफी होतात
आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की तेल लावू नका केसांना. तेलाने एकदम चपटे होऊन जातात केस. म्हणजे तुम्हाला असं काही जी हेअरस्टाईल करायची असेल ना तर ती एकदम चपटी दिसायला लागते. तर म्हणून त्यापेक्षा जे वेगवेगळे हेअर सिरम येतात ना तर ते हेअर सिरमचा वापर करा. आणि त्यांना या पंजाबी कॉस्ट्युम वरती सागरवेणी सांगितली होती. म्हणजे जी पूर्ण अख्खी असते ना सागरवेणी तशी. तर मला तेवढी काही जमत नाही. हेअरस्टाईल्स काही मला एवढ्या परफेक्ट येत नाहीत. पण आता तेवढ्यासाठी पार्लरला घेऊन जाणं म्हणून म्हटलं नको, त्यापेक्षा आपण घरीच ट्राय करू. तर म्हणून मला जशी जमली तशी मी ट्राय केली. आणि त्यात आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली होती की अशा प्रकारच्या ह्या सॅटिन रिबिन्स म्हणजे तिरंगाच्या कलरच्या सॅटिन रिबिन्स केसांना लावायच्या. तर म्हणजे ते पंजाबी लोकांना बघा केसांना असं एक वेगळाच त्यांचा गोंडा असतो. तर तो गोंडा नको हवा होता त्यांना, अशा प्रकारचे सॅटिन रिबिन्स. तर ह्याच्यामध्ये सुद्धा इतका वेळ गेला ना, म्हणजे किती छोटी गोष्ट आहे पण ती करण्याला आम्हाला खूप टाइम गेला. कारण केस छोटे असल्यामुळे कसं लावायचं, कसं ऍडजस्ट करायचं आणि ते दिसलंही पाहिजे होतं समोरून. तर मी जेव्हा लावायला जात होते ना तर ते केसांच्या आतमध्ये लपले जात होते. तर मी 2-3 प्रकार करून बघितले. ही सागरवेणी पण 2दा घातली, एकदा सोडली परत घातली. जवळपास 1 तास तर मला हे केस करण्यामध्येच गेला. आणि फायनली झालं जसं तसं कसं तरी ऍडजस्ट करून मी लावलंय. थोडंसं वरती विचित्र दिसतंय ते नंतर मी कट करून टाकणार आहे जे बाहेर आले ते. आणि केस ना तिचे खूप तुटक आहेत. मग ते सगळे वेणीमधून पूर्ण बाहेर येत होते. तर बघा अशा प्रकारे मी ते लावलं. म्हणजे रिबिन्स अशा लावल्या ज्यामुळे कलर जो आहे तिरंगाचा तो छान असा दिसतोय वेणीमध्ये. आणि त्यानंतर मग मेकअपचा पार्ट आला आपला. तर आधी जे बेस करायचा होता म्हणजे फाउंडेशन किंवा काय, तर ते मॅडमनी स्वतःच सगळं करून घेतलं होतं. मुली आता खरंच खूप हुशार आहेत. म्हणजे सगळं नेटवरती वगैरे बघतात तर त्यांना सगळं माहिती आहे की काय लावायचं काय नाही. आणि तिला सुद्धा खूप असा मेकअप जास्त असा गॉडी आवडत नाही बघा तुम्ही. तिने एकदम साधच म्हणजे मेकअप केलाय. आणि जास्तीचं मी तिला उलट लावायला सांगत होती, कारण स्टेज शोज मध्ये पर्टिक्युलरली तुमचा मेकअप थोडासा डार्कच हवा असतो, नाहीतर मग तो मेकअप म्हणजे दिसून येत नाही स्टेजवरून. तर आय शॅडोज करताना ना माझा एकदम बेसिक फंडा असतो. एक कलर द्यायचा बेस कलर आणि त्याच्यानुसार तुमचा जो ड्रेस असेल त्या ड्रेसनुसार त्याला साईडला शॅडो द्यायची थोडीशी किंवा सेंटरला थोडंसं ग्लिटर करायचं बस. तर एवढं जरी केलं ना तरी तुमचे आय शॅडो खूप छान दिसतात. आणि त्यानंतर ह्या अशा टिकल्या लावायला सांगितल्या होत्या केसांना. त्याच्यामध्ये सिल्वर कलर सांगितला होता पण सिल्वर कलर काही मिळाला नाही. तर मग म्हणून हा रेड आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन होतं तर ते मी तिला लावते. तर ड्रेस ओव्हरऑल पूर्ण रेड कलर मध्ये होता ना, तर त्याच्यामुळे सगळं कॉम्बिनेशनच त्यांना एकंदर पूर्ण लाल रंगाचंच कॉम्बिनेशन सांगितलं होतं. आणि ग्रुप डान्स असतो तर त्याच्यामुळे एक म्हणजे सर्वांना सेमच करावं लागतं. हेअरस्टाईल म्हणा किंवा जेही तुम्ही ॲक्सेसरीज लावता तर ती सर्वांना सेम करावी लागते. तर असं हे तयारी करणं म्हणजे माझ्यासाठी एक मोठा टास्कच असतो. पण आवडतं सुद्धा मला करायला असं काहीतरी छान छान. आणि मुलींच्या निमित्ताने आपल्याला असं काही ना काही मस्त करायलाही मिळतं. तर माझी तयारी तर मी करतेच, पण असं तिची तयारी करायला पण मला भारी म्हणजे चांगलं वाटतं खूप. तर असं काय काय मी एक्स्ट्रा लावत होती पण त्या म्हणजे मॅडमना आवडत नाही. आजकाल मुलींना म्हणजे तयारी करायला तेवढी आवडत नाही. तिला असं सिंपलच आवडतं. तर म्हणून तरी पण तिच्या नकळत मी काय काय ते मागे असं लावून देत होती. आणि फायनली बघा मॅडमची तयारी अशी झालेली आहे. केस थोडेसे ओबड-धोबड दिसतायत पण त्याला जरा इग्नोर करा. कारण स्टेजवरून काही ते दिसणार नाहीये. तर बघा तयारी किती छान झाली होती. आमची पंजाबी गर्ल तयार झालेली आहे. आणि त्यांच्या डान्सचे थोडेसे ग्लिम्स मी तुम्हाला दाखवते. कारण गाणं नाही लावू शकत कारण त्यामुळे कॉपीराईट क्लेम येतो. पण हे म्हणजे पॅट्रियोटिक सॉन्ग आहे. जे पंजाबी सॉंग्स आहेत ना आपले 2-3 तर ते पॅट्रियोटिक सॉन्ग. आता बघा मी तिथे हाताचा एरो दाखवलाय म्हणजे लेफ्ट साइडला जी कॉर्नरला डान्स करते ना तर ती निष्ठा आहे. म्हणजे लाईट्स अशा या लावतात ना की त्याच्यामुळे काहीच क्लिअर तोंड कोणाचे दिसत नाहीत आपल्याला. कोण आहे काय काही कळत नाही. तर बघा असं छान डान्स झाला त्यांचा, मस्त प्रोग्राम झाला. आणि छान वाटत होता एकंदर ड्रेस वगैरे सर्वांचेच खूप मस्त दिसत होते. तर निष्ठाची कशी तयारी झाली ती मला नक्कीच सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि तिची तयारी केली त्यानंतर ती दुपारी गेली. तिचा दुपारी होता कार्यक्रम. आणि आता संध्याकाळी म्हटलं मी जरा दुपारी आराम केला आणि त्यानंतर 2-3 कामं होते ती कामं केली. आणि त्यानंतर म्हटलं संध्याकाळी आता
स्वामींचं माझं वाचन झालं आहे, रोजचं गुरुवारचं वाचन झालं आहे, गुरुवारची आरती झाली आहे आणि त्यानंतर म्हटलं आता तुमच्याशी थोड्याशा छान अशा गप्पा मारू. तर काल मी जे व्हिडिओमध्ये सांगितलं तर बऱ्याच जणांनी खूप छान छान त्याच्यावरती रिप्लाय दिला, खूप छान छान सोल्युशन सांगितले. तर मी नक्की त्या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न करेन. ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या पेनसाठी असते ती म्हणजे की एक्सरसाइज. तर ते तिथेच घोडं अडतं नेहमी, कारण एक म्हणजे 3-4 दिवस होतात, नंतर मग परत त्याच्यामध्ये ब्रेक होतो. म्हणजे दुखतं ना आपलं तोपर्यंत आपण करतो आणि परत दुखायचं थांबलं ना की परत दुर्लक्ष होतं आणि दिवसभरात एवढ्या गोष्टी असतात ना की मग आपण त्याला खूप कमी प्रायोरिटी देतो. म्हणजे कसं जेव्हा आपल्याला दुखायला लागतं ना तेव्हाच आपण त्या गोष्टीवरती लक्ष देतो आणि नंतर परत विसरून जातो. तर असंच काहीसं असतं, असंच चालू असतं. बघू जसं होईल तसं. आहेत ते बसलेले, ते काळजी घेणार नक्की आपली. आणि म्हणजे बऱ्याचशा परीक्षांमधून बऱ्याच जणांनी सांगितलं ते खरंच आहे की स्वामी नेहमी परीक्षा घेत राहतात की तू ह्याच्यातून म्हणजे तू काय करशील किंवा काय. तर अशी नेहमी परीक्षा असते आपली. तर काही ना काही कुठे ना काही गोष्टी तर हव्याच असतात ना, नाही तर आपल्याला रिअलायझेशन पण कसं होणार. सगळ्याच गोष्टी जर एकदम इझिली मिळाल्या तर तुम्हाला त्या गोष्टींची किंमतही कळत नाही, असंही असतं. ठीक आहे असो, पण आपल्या तब्येतीची त्याच्यात मला तुम्हाला फक्त एक मेसेज काय सांगायचा होता की तुमच्या तब्येतीची काळजी ही तुम्हीच घ्यायची आहे असं. तर निशाची तयारी करून दिली आणि नॉर्मली मी तिची तयारी घरीच करून देते, कारण मी आधी तुम्हाला जसं म्हटलं की मला डान्सची प्रचंड आवड होती, आता तेवढी नाही राहिली पहिल्यासारखी. तर आधी मी जेव्हा शाळेत होती ना, तर शाळेत असताना आमच्या शाळेमध्ये म्हणजे आमच्या वर्गामध्ये जवळपास 30च मुलं मुली दोन्ही पकडून 30च संख्या होती. तर त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही जे 5-6 मुली असायचो ना, तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये असायचो. म्हणजे खेळामध्ये म्हणा, डान्समध्ये म्हणा, कुठलंही काही प्रोजेक्ट असेल, कुठलंही काही कॉम्पिटिशन असेल, सिंगिंग म्हणा, सगळ्यामध्ये आम्हीच पुढे असायचो फक्त. कारण आम्ही असं नाही की आम्हालाच करायचंय, पण इतर जण यायलाच तयार नाही व्हायचे. त्यामुळे आम्हाला फरफटत का होईना शेवटी आम्हालाच घ्यायला लावायचे. आणि माझी शाळा खूप छोटीशी शाळा होती. आता खूप छान म्हणजे झाली, मोठी झाली आता शाळा. पण तेव्हा खूप म्हणजे एकदम गरीब परिस्थिती असते ना तशी शाळा होती आमची पण. तर त्याच्यामुळे जेव्हा गॅदरिंग असायचं शाळेचं, तर तेव्हा मी म्हणजे 9वी पर्यंत जवळपास एका वर्षामध्ये माझे 7 ते 8, त्याच्या आधी तर म्हणजे जेव्हा 1ली 2री वगैरेला असायची ना तेव्हा मी 10 डान्स घ्यायची गॅदरिंगमध्ये. आता म्हणजे मुलं भरपूर असतात त्याच्यामुळे कोणाला भेटते की नाही चान्स ते पण मुश्किल असतं. पण तेव्हा मी विचार करा की 10 डान्स मी एका गॅदरिंगला घ्यायची. तर माझी मम्मी आणि म्हणजे माझी आई आणि माझी मावशी असायची तयारी करायला. आणि तेव्हा कशी जी सगळी गाणी होती ती अशी सगळी नऊवारी साडीवरचीच गाणी असायची. म्हणजे मोस्ट ऑफ द सगळे कोळी गीतं वगैरे असेच असायचे जास्त. तर त्याच्यामुळे त्या दोघी पण इतक्या कंटाळून जायच्या ना की आम्हाला एकही डान्स तुझा बघायला मिळत नाही, म्हणजे कोणाचाही म्हणा. कारण माझा एक डान्स संपला की लगेच मध्ये एखादा डान्स असायचा, परत माझा डान्स असायचा, असं खूप चालू असायचं तेव्हा. तर त्या दोघी कंटाळून जायच्या की आम्हाला एकही डान्स व्यवस्थित बघायला मिळत नाही. आणि 10वीला तर असं झालं होतं की माझी आई अजिबात तयारच नव्हती की नाहीच तू डान्समध्ये घ्यायचंच नाही अजिबात. बस झाला आता 10वीचं वर्ष, आता अभ्यासात लक्ष दे. तर आमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत माझे, तर माझे शिक्षक आईला सांगायला आले होते घरी की नाही तिला आत्तापर्यंत तिने एवढे डान्स घेतलेत, एवढं गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट केलं आहे, तर 10वीला तुम्ही तिला एक तरी डान्स घेऊ द्या. तर म्हणून शेवटी मी 10वीला एकच डान्स घेतला होता. तर अशी मी प्रचंड डान्सची वेडी होती. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की गरब्याला सुद्धा माझी आई सोडायची नाही गरबा खेळायला. तर गुपचूप गरबा खेळायला जायची मी. एवढं म्हणजे मला बाकी गोष्टींचं क्रेज नव्हतं, पण फक्त डान्स करायला मिळेल ह्याचं, म्हणजे ते जे वाजायला लागायचं ना तर माझे पाय असे नाचायला लागायचे, असं वेगळंच क्रेज होतं. पण आता खरंच ते क्रेज खूप कमी झालं माझ्या डान्सच्या बाबतीत. आणि होतं असं म्हणजे आपण जेव्हा माझ्या आईला किंवा पप्पांना वगैरे ऑब्झर्व करायचे, तर तेव्हा आपण कसं म्हणतो की ह्यांना काय आवडच नाही असं आपण म्हणतो. पण तसं नसतं. वयोमानानुसार व्यक्तीच्या आवडी निवडी, बऱ्याचशा गोष्टी, स्वभाव सगळं बदलत असतं हळूहळू. तर म्हणून ज्या त्या वयामध्ये त्या गोष्टी करणं खरंच महत्त्वाचं असतं. पण मी हे नक्की सांगेन की तेव्हाचा जो म्हणजे तेव्हाचा जे जमाना होता ना, खरं सांगायला गेलं तर ते खूप वेगळं होतं.
म्हणजे एवढं मी स्टेज डान्स वगैरे, आमच्या इथे पण बरेचसे डान्स वगैरे म्हणजे स्टेज शोज असायचे गणपतीच्या वेळेला वगैरे प्रत्येक ठिकाणी, तर मी खूप त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलंय, पण मला असे वाईट अनुभव कधीच आले नाही. आणि आता इतके सारे म्हणजे गोष्टी ऐकायला येतात ना कानावरती, तर त्याच्यामुळे मला ना कुठेही निष्ठाला म्हणून असे या गोष्टींमध्ये पाठवायला मला भीती वाटते खरं सांगायला गेलं तर, की मुलींना आपण असं पाठवतो पण कोणाची संगत कशी भेटेल, कोण काय असेल किंवा कोण कसं काय करेल, हे खूप भीती राहून जाते मनामध्ये. तर म्हणून मला नाही वाटत की नाही करायचं. त्यापेक्षा काहीतरी असे छंद, ड्रॉइंग, पेंटिंग जे घर बसल्या आपण असं छान करू शकतो, तर असंच मी विचार करते. आणि आता खरंच खूप मुलं पण ॲडव्हान्स झालेत खूपच मोबाईल आणि याच्यामुळे ना, मुलांचं म्हणजे इतर मुलांचं वगैरे किंवा म्हणजे मुलं कधी कुठल्या लेवलला डिस्ट्रॅक्ट होऊन जातात बाहेर गेल्यानंतर, तर ते सांगता येत नाही. हे तर आहे की आपण त्यांच्या मागे 24 तास डोळे लावून बसू नाही शकत, पण ॲटलिस्ट जेवढं आपल्याला कळते की खरंच आता मी सुद्धा रिसेंटली तुम्हाला म्हटलं की मी डान्स क्लास जॉईन केला होता जॉब सोडल्यानंतर, पण तो जे आहे ना म्हणजे तिथला जो एक सराउंडिंग किंवा तिथलं जे कल्चर किंवा तिथल्या ज्या गोष्टी असतात ना, त्या खरंच खूप बदलल्या आहेत. आणि त्याच्यामुळे माणूस कधी कधी खरंच खूप चुकीच्या वळणाकडे जातो असं मला तरी वाटतं. आता बाकीच्यांचं त्या बाबतीतलं मत माहीत नाही मला, पण मला तरी असं वाटतं की खूप चुकीच्या वळणाकडे जातो माणूस. तर त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यामध्ये खूपच वेगवेगळ्या गोष्टी चुकीच्या असतात की ज्या आता मी अनुभवल्या, तर त्या मला असं वाटत नाही की तिने पण अनुभवला. तर म्हणून मी विचार करते की नको, म्हणून मी तिला शाळेमध्ये असं काय एखाद दुसरा म्हणजे तिला पण आवडतं डान्स वगैरेची, तिला खूप आवड आहे, पण मग ती आवड तिची कुठेतरी दबली पण जाऊ नये, आवड तिची पूर्ण व्हावी. कारण नंतर काय करायला भेटतं नाही भेटतं कोणी सांगितलंय, तर त्याच्यासाठी मी तिला पार्टिसिपेट करू देते, पण असं बाहेरचं काही तिला मी जास्त देत नाही. आणि तिला ॲट अ टाइम सगळ्या गोष्टी होत नाही. जसं मी तेव्हा एवढे डान्स करून सुद्धा माझा एक्झामच्या वेळेला अभ्यास संपूर्ण कंप्लीट असायचा, तसं आजकाल मुलं करत नाहीत. एक गोष्ट करायला गेली की तिकडेच लक्ष देतात, मग अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. म्हणून मला ते पर्सनली आवडत नाही की दोन्ही सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मॅनेज करता येत असतील, तुम्हाला इतर गोष्टींमध्ये सगळीकडे पार्टिसिपेट करून सुद्धा जर तुम्ही तुमचा अभ्यासही व्यवस्थित रेग्युलर करत असाल, तुमची तब्येत आजकाल इतकी तब्येत नाजूक झाली आहे मुलांची की आता ती प्रॅक्टिसला जाते, समजा प्रॅक्टिस जास्त वेळ घेतली तर तिची कंबर, हात, पाय सगळं दुखतं, मग इतर गोष्टींना मग सुट्ट्या होतात. असं नको व्हायला, म्हणजे ह्याचे इम्पॅक्ट दुसऱ्या गोष्टींवर पडायला नको. तर म्हणून मग मी तिला काही गोष्टींमध्ये रिस्ट्रिक्ट करते. आणि थोडंसं रिस्ट्रिक्शन्स हे केले पाहिजे मुलांना, ते खूप गरजेचे असतात. कारण आपण एकदमच सगळ्या गोष्टीत फ्री सोडलं ना, तर मग चुकीच्या वळणाकडे पाय वळले जातात. तर म्हणून थोडीशी स्ट्रिक्टनेससुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये असला पाहिजे. आणि मुलांनी सुद्धा ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की का आई वडील आपल्याला नाही म्हणतायत. तुम्ही स्वतः आता मोबाईल बघता, टी व्हीवर इतक्या साऱ्या न्यूज ऐकता, किती काही म्हणजे एका छोट्या गोष्टीमुळे किती साऱ्या चुकीच्या गोष्टी घडतात आणि तुमचं पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये खराब होऊ शकतं. म्हणून आई वडील आपल्याला प्रत्येक वेळी म्हणजे आत्ता तरी मी तुम्हाला सांगते की आई वडील खरंच जे सांगतात ना, तर ते खरंच तुमच्या चांगल्यासाठी सांगतात. तुम्ही थोडासा व्यवस्थित विचार करा. काही गोष्टी थोडंसं आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतं, पण ते आपल्यासाठीच चांगलं असतं. तर म्हणून असा पॉझिटिव्ह विचार करा आणि असं म्हणजे तुमच्या हॉबीज पण कंप्लीट करा, तुम्हाला जे आवडतं ते करा, पण ते करताना तुम्ही डोक्यामध्ये चांगले विचार ठेवा. इतर कोणी जर तुम्हाला भरकटवत असेल किंवा काय करत असेल तर तिकडे लक्ष देऊ नका. ज्या पण तुम्हाला कुठे काही चुकीच्या गोष्टी वाटतात तर त्या तुम्ही लगेचच तुमच्या आईवडिलांसोबत शेअर करा, की शाळेमध्ये सुद्धा, क्लासमध्ये किंवा तुम्ही इतर काही क्लास लावले असतील तिथे जरी तुम्हाला काही जरी गोष्टी चुकीच्या, आता मुलांना शाळेमध्ये किंवा सगळीकडे गुड टच, बॅड टच अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात. आणि तुम्ही आता आम्ही जसे बुद्धू होतो ना, तसे खरंच तुम्ही बुद्धू नाही आहात. तुम्ही मोबाईलवर वगैरे इतर किती साऱ्या गोष्टी बघता, तर त्याच्यातून शिकत पण चला, फक्त एंटरटेनमेंट म्हणून बघू नका. किती साऱ्या गोष्टी काही ते आपलं म्हणजे अलर्टसाठी सुद्धा आपण समजू शकतो. तर तसं बघून थोडंसं तुम्ही वागा. असं प्रत्येक गोष्टीमध्ये आईवडिलांना चुकीचं ठरवू नका किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आईवडील काही सांगतात, नाही बोलतात तर तुम्ही रागराग करू नका, चिडचिडपणा करू नका. त्याच्याने तुम्हालाच तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी घडतील. आणि एकदा चुकीची गोष्ट झाली ना काही, तर ती रिपेअर करायला कधी खूप खूप त्रास होतो, मेंटली सुद्धा, फिजिकली सुद्धा. तुम्हाला पण, आईवडिलांना पण, सगळ्यांनाच ते भोगावं लागतं. तर त्याच्यासाठी थोडंसं आपण आहे ना
थोडंसं शांत ठेवायचं डोकं आणि पहिले विचार करायचा की मी हे जे करते ते बरोबर करते का, मी हे जे करतोय ते बरोबर करतोय का, आणि त्यानंतर त्या गोष्टीसाठी पुढे पाऊल टाकायचं. तर चला, आज अशा छोट्या छोट्या काहीतरी गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या की ज्या माझ्या वेळेच्या म्हणजे माझ्या शाळेच्या वेळेच्या आणि आत्ताचा म्हणजे खरंच किती बदल झाला आहे सगळ्या गोष्टींमध्ये. तर म्हणून मुलांना अशा काही म्हणजे असे तुम्ही काही अशा गोष्टींमध्ये काही पार्टिसिपेट करत असाल, कुठे क्लासमध्ये वगैरे जात असाल तर नक्की लक्ष ठेवा. काहीही तुमच्यासोबत होत असेल, तुम्हाला सगळ्यात जवळचे हे तुमचे आई वडीलच असतात. फ्रेंड्ससोबत तुम्ही जे शेअर करता ना, तर तसंच आईवडिलांसोबत सुद्धा शेअर करत जा. तुम्हाला त्यातून ते नक्कीच चांगलं काही ना काही सोल्युशन देतील. आणि ते नसतील ऐकत तर मला कमेंट करा आणि मला सांगा की खरंच असा काही प्रॉब्लेम असेल कोणाचा तर नक्की मला असं कमेंट करा. मी तुमच्या म्हणजे घरच्यांसोबत मला जमलं तर मी नक्कीच बोलेन त्या गोष्टीवरती. पण लक्षात ठेवा ही गोष्ट. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.